वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की माऊली लसूण मिरची कांदा आमना खावाना वांदा कारण आमले काहीच नाही शे कामधंदा. आई कविता होती जगप्रसिद्ध कवी ईश्वर साळुंखेसनी. असो तर आम्ही समस्त खानदेशी मित्र परिवार हल्ली मुक्काम पुणे यांनी ठरवलं की आपल्याला मस्तपैकी खानदेशी स्पेशल मिरचीची भाजी करायची आहे आणि ठरल्याप्रमाणे एकत्र आलो. 2 रुपयाची मिरची 2 रुपयाचा मसाला. परत आहे का 2 रुपयाची मिरची 2 रुपयाचा मसाला. खानदेशी परिवार जमला मिरचीची भाजी खायला खतरला. आचारी खास जळगावहून बिना तिकीटचे कुठल्या तरी ट्रेनच्या डब्याला लटकत लुटकत शेवटी पुण्याला पोहोचले आणि त्यांनी भाजी करायला सुरुवात केली. अर्धी भाजी झाल्यानंतर कारागिरीनं मला सांगितलं आता एकदम महत्वाचं काम आहे आणि ते म्हणजे घोटायचं. ते भाजी घोटायचे काम मी माझ्या स्वतःच्या हाताने केलं. कारागिरीने पुढील कामाला सुरुवात केली. लसूण मिरचीची मस्तपैकी तडका लावला तेलमध्ये. फायनली भाजी तयार झाली आणि आमची अख्खी खादड गँग रांगमध्ये बसली. त्यांना पाहून टमाटे कांदे काकड्या सुद्धा म्हणायला लागले की आता आपलं काही खरं नाही हो. हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की. भाजी एकदम टेस्टी बनली होती आणि तेवढीच एकदम तिखी आणि झणझणाट होती. पण त्यांचं एकच म्हणणं एवढी भारी भाजी परत कवय खायला भेटते कोण जा. त्यापेक्षा एकदम दबावून घेऊ भले काल दिन पहाटे उठून सकाळमध्ये डब्बा घेऊन का जाणं पडे.